आणि यापुढची बातमी आहे दसरा मेळाव्याची। शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे दसरा मेळावा। 2025 सालच्या म्हणजे यंदाच्या दसरा मेळाव्याचा टीजर ठाकरेंच्या शिवसेनेनं नुकताच प्रसिद्ध केला। यंदाचा दसरा मेळावा दोनही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पार पडतोय। त्यामुळे टीजर नंतर चर्चा रंगली आहे, ती म्हणजे दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर दोनही ठाकरे एकत्र येणार का याची। हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा एक मैदान, एक पक्ष आणि एक विचार। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा। एकोणीसशे 66 सालापासून दसरा मेळाव्याची ही परंपरा अबाधित आहे। बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा 3 पिढ्यांच्या साक्षीनं दसरा मेळाव्याची मशाल धगधगते। याच दसरा मेळाव्याचा यंदाचा टीजर प्रसिद्ध झाला। आणि या टीजर सोबत नव्या चर्चांनीही जन्म घेतलाय। ठाकरे बंधूंची राजकीय कटुता मिटल्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडतोय। त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार का याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। शिवसेनेकडनं प्रकाशित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याच्या टीजरमध्ये ना कुणाचा फोटो आहे ना कोणत्या पक्षाचं चिन्ह। त्याचसोबत या टीजरमध्ये वापरला गेलेला महाराष्ट्रही हा शब्द दोनही ठाकरेंच्या एकीचा एक प्रकारे ब्रँड सिम्बॉल मानला जातो। मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो। आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे। अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे। आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू। त्यामुळे टीजर प्रकाशित झाल्यावरती दोघा भावांच्या दसरा मेळाव्यातल्या एकीची चर्चा आता जोर धरतीये। महाराष्ट्राच्या हितासाठी गर्जना होणार ठाकरेंची असा एक जो टीजर लॉन्च झालेला आहे, त्यावरून ठाकरेंचा इरादा स्पष्ट दिसतोय। ठाकरेंची या शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे। दोन्ही ठाकरे एकत्र येणार असाच त्याचा अर्थ आहे। आणि हे दोन्ही ठाकरे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर एकत्र येणार का, एकत्र भाषण करणार का आणि तिथेच त्यांच्या युतीची घोषणा करणार का, याबद्दलची उत्सुकता आता कमालीची ताणली जाणार आहे। आता जो आवाज घुमणार आहे, मतांसाठी लाचार होऊन राहुल गांधी यांचे उंबरठे झिजवणाऱ्यांचा आवाज त्या शिवाजी पार्कला येणार आहे, घुमणार नाही आहे। गेले 3 वर्ष आम्ही ऐकतोय तीच ती रटाळ भाषणं, तेच ते बोलणे, तेच ते टोमणे आणि लाचार झालेले ज्यांनी हिंदुत्व सोडलेले आहेत अशा लोकांचं भाषण त्या शिवाजी पार्कला होणार आहे। दसरा मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का याविषयी प्रत्येक जण अंदाज आपला वर्तवत असताना दोनही बाजूंच्या नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचं चित्र आहे। की दसरा मेळाव्यानंतर लगेच काही काळामध्ये मुंबईसह 27 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत। विशेषतः मुंबई सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे। अशा पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राशी, शिवसैनिकांशी काय संवाद साधतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ते तशीच राहू द्या। राज ठाकरे पण येणार आहेत काय मेळाव्याला? ठाकरेंचे विचार ऐकायला जनता येते आणि शिवतीर्थ हे ठाकरेंच्या विचारांचं बलस्थान आहे। त्याच्यामुळे ठाकरेंचे विचार ऐकायला जनता येईल आणि ठाकरेंचे विचार ऐकायला मिळतील। शिवसेना सोडल्यापासून गेली अनेक दशकं राज ठाकरे शिवसेनेच्या एकाही व्यासपीठावर दिसलेले नाहीये। आता जरी 2 भावांमधला दुरावा मिटलेला असला तरी दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा स्वतंत्र बेस आहे। उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा आहे तर राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा।
त्यामुळे एका भावानं दुसऱ्याच्या पक्षीय कार्यक्रमात उपस्थित राहणं ही तितकीशी सोपी बाब नाही. पण राजकारणात अशक्य काहीही नसतं. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्यात आवाज कुणाकुणाचा घुमतो यावरती राज्यातली आगामी महानगरपालिका निवडणुकांची समीकरणं अवलंबून असतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.